नमस्कार. एनलाइटन ब्रेन्स एक या यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. कालच्या भागामध्ये आपण शिक्षणतज्ञ फ्रेडरिक फ्रोबेल आणि त्यांची बालोद्यान पद्धत पाहिली होती. आजच्या भागामध्ये आपण हा बालशिक्षणाचा प्रवाह असाच पुढे ठेवून ज्यांनी बालशिक्षणामध्ये काम केलं फ्रेडरिक फ्रोबेल यांच्यानंतर 100 वर्षानंतर त्या मेरिया मॉन्टेसोरी यांच्याबद्दल आज माहिती घेऊयात. खरं तर बालशिक्षणामध्ये आलेल्या किंवा बालशिक्षणाचा विचार करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणजे इटलीमधल्या पहिल्या महिला डॉक्टर असा ज्यांचा उल्लेख केला जातो त्या मेरिया मॉन्टेसोरी, ज्या MD हे वैद्यकीय शिक्षण घेऊन खरं तर त्या रोममधील एका हॉस्पिटलमध्ये मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या किंवा ज्यांना असं आपण म्हणतो की मानसिक व्यंग असलेल्या, पूर्वी असं म्हणायचो मतिमंद किंवा गतिमंद, आणि आजकाल आपण त्यांना विशेष गरजा असलेली बालकं CWSN म्हणतो, चाइल्ड विथ स्पेशल नीड्स, तर अशा बालकांच्यासाठी काम करणाऱ्या ह्या एक महिला डॉक्टर होत्या. यांना औषधोपचार करता करता असं त्यांच्या लक्षात आलं की यांना शिक्षण देण्याची गरज आहे, आणि म्हणून त्यांनी काही शैक्षणिक साधनं तयार केली आणि त्या साधनांच्याद्वारे त्या मुलांना ते शिक्षण देऊ लागल्या. ते शिक्षण देत असताना त्यांच्यामध्ये जो काही आमूलाग्र बदल होत होता हा त्यांना लक्षात आला, आणि त्यांना असं वाटायला लागलं की सर्वसामान्य मुलांना जर ही साधनं दिली किंवा अशा पद्धतीचं शिक्षण दिलं तर सर्वसामान्य मुलांच्यामध्ये अधिक प्रगती दिसून येईल. आणि मग हा विचार करत असताना याला प्रायोगिक मानसशास्त्राची जोड असायला आवश्यक आहे, म्हणून त्यांनी डॉक्टर इटार्ड आणि डॉक्टर सेग्विन यांच्यासोबत संपर्क केला. या दोन्ही प्रायोगिक मानसशास्त्र त्यांचं मार्गदर्शन घेत असताना डॉक्टर सेग्विन यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव मेरिया मॉन्टेसोरी यांच्यावरती पडला, आणि त्यांनी मग संशोधन आणि प्रयोग करण्यास सुरुवात केली. आणि 1907 साली रोम इथं त्यांनी पहिली शाळा काढली ज्याचं नाव होतं चिल्ड्रन्स हाऊस. आणि या शाळेची एकूण फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान जे होतं ते अर्थातच मुलांच्या सगळ्या शिकण्याच्या प्रक्रियेबद्दलचं होतं. त्यांची स्पष्ट मतं होती की मुलांच्यात अमर्याद मानसिक शक्ती असतात, परंतु त्या सुप्तावस्थेत असतात, आणि त्या सुप्तावस्थेत असल्यामुळं आपल्याला त्यांची ओळख पटलेली नसते आणि त्या आपण जागृत करण्याचा प्रयत्न करत नाही, आणि त्यामुळं आपण मुलांच्याकडं प्रचंड दुर्लक्ष करतो आणि त्यांची उपेक्षा करतो. ह्या शक्तींना जर आपण जागृत करायला जर यशस्वी झालो तर खूप चांगली प्रगत मुलं, प्रतिभासंपन्न मुलं आम्ही जगाला देऊ शकतो असं त्यांना वाटत होतं. आणि याच तत्त्वज्ञानावरती आधारित त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती पूर्ण काढली. आता ह्या मॉन्टेसरी जी पद्धत काढली त्याची जी प्रमुख तत्व होती त्यातलं पहिलं तत्व त्यांचं होतं व्यक्तिमत्वाचा विकास. आणि अर्थातच या तत्वज्ञानावरच ते आधारित होतं की इतक्या मानसिक शक्ती मुलांच्यामध्ये आहेत, जरी मुलांच्यामध्ये फरक असला, त्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये फरक असला, त्या प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असलं तरी ते वैशिष्ट्य आपण शोधून त्या वैशिष्ट्याला परिपोषक वातावरणामध्ये त्या वैशिष्ट्याचा विकास केला पाहिजे, त्यांच्या मानसिक शक्तींचा आपण विकास केला पाहिजे. आणि तो विकास करायला जर आपण शक्य झालो तर आपल्या शिक्षण पद्धतीचं ते सगळ्यात मोठं यश असेल असं म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. त्यांचं दुसरं वैयक्तिक तत्व म्हणूया आपण त्यांच्या शिक्षण पद्धतीचं ते होतं ते इंद्रिय शिक्षण. इंद्रिय शिक्षण म्हणजे आता याच्यामध्ये इंद्रिय दोन प्रकारची इंद्रिय आहेत. एक तर ज्ञानेंद्रिय, आपण जे काही शिकतो तर आपल्याला माहिती आहे की पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपण सगळं शिक्षण घेत असतो. तर डोळ्याने आपण पाहतो, कानाने ऐकतो, त्वचेचा स्पर्श असतो, जिभेनं चव घेतो, नाकानं स्मेल घेतो, वास घेतो. तर ह्या पंचज्ञानेंद्रियांचा विकास करत करत कर्मेंद्रियांचा पण विकास करणारं शिक्षण लेखन वाचनासोबतचं म्हणून त्यांनी इंद्रिय शिक्षण दिले. आणि इंद्रिय अधिक संवेदनशील बनवणं हे त्यांचं महत्त्व आहे. खरं तर इंद्रिय शिक्षणामध्ये रुसो, पेस्टॉलॉजी, फ्रोबेल यांनी पण काम केलेलं आहे. त्याचे तपशील आपण थोडेसे नंतर पाहू. इंद्रिय शिक्षण हा एकच भाग सविस्तरानं बोलण्यासारखा आहे. त्यांचं पुढचं तत्व आहे ते स्वयंशिक्षणाचं तत्व. हे बघा, शिक्षण मुलांच्यावरती लादता कामा नये, ते आपणहून शिकली पाहिजेत. आणि म्हणून त्यांना शिकवणाऱ्या ज्या शिक्षिका असतात त्यांना डिरेक्ट्रेस असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्या सुलभक असतील, मार्गदर्शिका असतील. आजच्या नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमच्या जमान्यामध्ये ज्ञान रचनावादामध्ये ही कन्सेप्ट आपण घेतो. पुढचं त्यांचं तत्व आहे ते वैयक्तिक शिक्षण, सामूहिक किंवा वर्गपद्धती नव्हतं,
विद्यार्थ्याचा विकास हा वैयक्तिक पातळीवरती केला पाहिजे. आणि म्हणून ॲडम्स यांनी असं म्हटलं होतं की वर्ग पद्धतीला सुरुंग लावण्याचं काम मोरिया मॉन्टेसरी यांनी केलं. याच्या पुढची तपशीलवार माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहू. या भागाला तुम्ही अशाच पद्धतीनं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे अद्ययावत व्हिडिओ आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. पुढचा व्हिडिओपर्यंत मस्त राहा, काळजी घ्या, धन्यवाद.